नमस्कार. तुम्ही जर लाडक्या बहिणीचा फॉर्म या ठिकाणी भरला असेल तर तुम्हालाही या ठिकाणी चिंता आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आहे. तर आता लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खुशखबर आलेली आहे. तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जानेवारी हप्त्यामध्ये 1500 रुपये येणार का 2100 रुपये येणार आणि कोणत्या तारखेपर्यंत तुमचे या ठिकाणी पैसे येणार आहेत याच्याविषयी या ठिकाणी मंत्र्यांनी माहिती दिली आहे. त्याचविषयी अपडेट देण्यासाठी मी तुमच्यासमोर या ठिकाणी आलेला आहे. तर पहा, तुम्ही जर या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेमध्ये जर पात्र असाल तर पुढील हप्ता कधी येणार हे तुम्हालाही या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे. लाडक्या बहिणी योजनेबाबत काल मंत्रिमंडळाचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे. त्यात जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे. आता ही उत्सुकता संपलेली असून लाडक्या बहिणीसाठी पुढील हप्ता जो आहे तो 26 जानेवारी 2025 पर्यंत या ठिकाणी मिळणार आहे. ही जी काय पेमेंट आहे ते तुम्हाला डायरेक्ट आधार लिंक बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. तरी या दरम्यान 2100 रुपये देणार की 1500 रुपये देणार असाही या ठिकाणी प्रश्न मंत्र्यांना विचारण्यात आला होता. तर या संदर्भात अजून अपडेट या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेली आहे, ज्यामध्ये तुमची महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी लागणारा निधी 3690 कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खुशखबर आहे. कारण की 2100 रुपयांचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये DBT पद्धतीने म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केला जाणार आहे. आता ज्या महिला पात्र नसताना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही याची ही माहिती या ठिकाणी समोर येत आहे. यामध्ये जर बघितलं तर ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्यानुसार पात्र महिलांनाच वेगळे यापुढे लाभ मिळणार आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही सुरुवात या ठिकाणी करण्यात आली होती त्यामध्ये पात्र नसताना देखील अनेक महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे यासाठी त्यावेळेस माहिती देण्यात आली होती, पण निवडणुकीच्या अगोदर याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा बदल न करता सर्व महिलांना सोबतच पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. त्यामुळे आता जे लाभार्थी अपात्र आहेत त्यांना मात्र या ठिकाणाहून बाद केले जाणार आहे. केवळ जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यामध्ये 2100 रुपये या ठिकाणी DBT पद्धतीने पाठविले जाणार आहेत. जानेवारीमध्ये 2100 रुपये मिळणार का 1500 रुपये मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. कारण की अजूनही या ठिकाणी क्लिअर झालेलं नाही की 2100 मिळणार का 1500 मिळणार. पण ज्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत थोडंसं खुलासा या ठिकाणी केलेला आहे. जे काही वाढीव हप्ता या ठिकाणी आहे त्याची माहिती दिली आहे. अदिती तटकरे या ठिकाणी सांगत असताना म्हणाल्या की आम्ही याबाबत अनेकदा स्पष्टीकरण दिलेले आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, अजित पवार आणि एकनाथ शिंदेनेही याबाबत माहिती दिलेली आहे. नवीन अर्थसंकल्प म्हणजेच मार्च 2025चा जो का अर्थसंकल्प या ठिकाणी राहणार आहे तर त्या अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार अशा बाबतचा सकारात्मक विचार केला जाईल. तोपर्यंत महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहेत असेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेत. म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी 1500 येणार का 2100 येणार असाही अजून या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. लाडक्या बहिणीची संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की असेच अपडेट तुमच्यासाठी या ठिकाणी देण्यात येईल.